आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा सण बेंदूर याबद्दल जाणून घेणार आहोत. हा सण आपल्या शेतकऱ्यांचा खरा साथीदार म्हणजे बैलांचा सन्मान करण्यासाठी केला जातो. वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. या दिवशी बैलांना अंघोळ घातली जाते, शिंगे रंगवली जातात, गळ्यात सुंदर माळा, घुंगरू आणि झूल घालून त्यांना सजवले जाते. त्यानंतर त्यांची पूजा करून त्यांना गोड नैवेद्य दाखवला जातो. सगळ्यांकडे अशी बैलजोडी नसते, म्हणून काही ठिकाणी लोक चिखली बैलांची जोडी घरी आणून त्याची सुद्धा पूजा करतात. आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणाचे महत्त्व वेगळे आहे. प्रत्येक सणाला रीतभात वेगळी आहे. तरी प्रत्येक सणाला आपण गोडवा राखण्यासाठी पुरणपोळीच बनवतो. या सणादिवशी आपण घराला, देवघर, आपल्या इतर महत्त्वाच्या वस्तूंना म्हणजे गाडी किंवा आपल्या धान्याचे टोपल्यांना सुद्धा पिंपळाचे तोरण लावतो. आणि बेंदूर हा आपला पहिला सण. इथून पुढे सगळ्या सणांना सुरुवात होते. काही गावांमध्ये तर बैलांची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक पण काढली जाते. बेंदूर हा एक सण नाही, तर माणूस आणि निसर्ग यांच्यातील प्रेम, कृतज्ञता आणि परस्पर सहकार्याचे सुंदर प्रतीक आहे. आपल्या संस्कृतीत प्राण्यांनाही देवासमान मानले जाते, याची जाणीव हा सण करून देतो. त्यामुळे आपल्या परंपरा आणि संस्कृती जपणे ही आपलीच जबाबदारी आहे. आजकाल यंत्रसामग्रीमुळे शेतीची कामे सोपी झाली आहेत, पण पूर्वीच्या काळी मात्र बैलजोडीशिवाय काम होतच नव्हते. पूर्वी सगळ्यांच्या घरामध्ये बैलजोडी असायची, पण आता सगळ्यांच्या घरामध्ये ट्रॅक्टर दिसतात. कुठेतरी आपली संस्कृती थोडीफार लोप पावत चालली आहे, पण सणांमुळे ती थोडीफार राखली पण जाते. अशा सणांनिमित्त लोक एकत्र येतात, लोकांमध्ये आपुलकी वाढते, प्रेम वाढते. निसर्ग आपल्याला भरभरून देतो, तसेच प्राणीही आपल्याला खूप काही देतात. प्राण्यांना लावलेला जीव, माया कधीही वाया जात नाही. एक वेळ माणूस दगा देईल, पण प्राणी कधीच दगा देणार नाही. असा हा आपला पहिला भारतीय सण बेंदूर सर्वांना खूप आवडत असेल. मला पण आवडतो, लहान मुलांना तर फारच आवडतो. तुम्हाला कसा वाटतो हा बैलपोळा सण? मला नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.